वाघेरा बसवून आता टॉस जिंकला आणि फिल्डिंग घेण्याचा त्यानं निर्णय केला. बॅटिंगसाठी आता आमंत्रित केलं ते बॅट्समन बॉर्डर पाडा संघाच्या लगेच ग्राउंडमध्ये उतरा फिल्डिंग टीम आणि बॅट्समन आहे उतरा. सामना 3 षटकांचा होईल असेल याची नोंद घ्यावी. सामन्याचा सामनावीर शरद ठरला ज्याने 14 धावा रोखल्या आणि बॅटिंग करत असताना चांगला खेळ त्याने साकारला. आपल्या टीमसाठी योगदान या मॅचमध्ये चांगलं दिलं. तो ठरला सामन्याचा सामनावीर. ऑन स्क्रीनवरती मॅन ऑफ द मॅचचा हिरो विजेता संघाचा सुपरस्टार शरद ठरला सामन्याचा सामनावीर. चला आता फिल्डिंग डिपार्टमेंट सुचला आणि बोंडरपाडा टीमचा बॅट्समन आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या फेरीतीला दुसरा सामना आणि शेवटचाही सामना दुसऱ्या फेरीतील. एक संघ आता क्वालिफायमध्ये दाखल झाला आहे. हे दुसरे संघ पुढच्या फेरीमध्ये सेमीफायनलसाठी दाखल झाला आहे. त्यानंतर इथून जिंकणारा संघ त्यांच्याशी भिडेल. तुमची एक बिग फायनल लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅच स्टार्ट होते. आता दुसऱ्या फेरीला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी सलामीर ओपनिंग पेअर भारत आणि नॉस्ट्राईक एंडला किरण आहे. गोलंदाजीसाठी करण आलाय. पहिलं षटक विकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वाघेरा बॉस संघाकडनं. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. मॅचला सुरुवात. पहिला बॉल आडव्या बॅटने केला. शत्रक्षक फाईनलेकडे फिल्डिंग चांगली झाली. एकच धाव मिळेल या बॉलवरती. एका धावेच्या मदतीनं आता धावफल केला आकार आणि स्कोरबोर्ड ओपन केलाय ते बॅट्समन भरतनं.
शॉर्ट बॉल आणि त्याला पुल केलं, पॉवरफुल स्ट्रोक. किरणच्या बॅट मधनं बॉलला भिरकावून दिला, स्क्वेअर लेग सीमारेषा पली. स्कोरबोर्ड पुढे सरकला, 7 त्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. या स्पर्धेमध्ये उल्लेख केला तर आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ चषक केवळ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 स्पर्धा पर्व दुसरे. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये ज्या मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण 5 सायकल पाहतोय ते आमच्या आदरणीय रुपेश बिंदासबाई ठोंबरे या साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. त्यांचं या स्पर्धेमध्ये नाव सातत्याने ऐकायला मिळेल, कारण की त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी चांगलं राहिलं. 5 मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, 5 फायनलिस्टसाठी, 5 प्लेयर्ससाठी या त्यांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आला. त्यांचे धन्यवाद. जाऊया मॅचकडे. हा बॉल एकामध्ये होता, षटकार आल्यानंतर आता कमबॅक केलं. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय आणि हाही डॉट बॉल पाहायला मिळतो. 7 धावा आहेत ताफलकेवरती. 3 बॉलचा खेळ संपला या पहिल्या षटकातील. आणखीन एक बॉल, हाही बॉल त्याच लेंथवरती त्याच टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्याची गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये करण करतो. शॉर्ट बॉल होता त्याचा फायदा आणि तो खराबीचा बॉल होता, त्यावरती हा प्रहार केला किरणनं. षटकार आला आणि त्यानंतर चांगल्या लेंथवरती गोलंदाजी केली जाते आता मैदानाच्या आतमध्ये. करण कमबॅकिंग करतो या षटकामध्ये. 4 धावा आहेत ताफलकेवरती. पॉवर प्लेचा आता फायदा उचलावा लागेल. शॉर्ट आर्म पुल केला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. मोहनच्या हातामधनं हा झेल ड्रॉप झालाय आणि तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. थोडीशी गती जास्त होती बॉलला आणि त्यानंतर रनआउटची संधी देखील होती, परंतु एक सिंगल रोखू शकले नाही आहेत. एका सिंगलच्या मदतीनं स्कोअर 8 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल आता शिल्लक या षटकातील. हो, धीम्या गतीचा हा बॉल, कमी गती केली आहे बॉलवरती, व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल. षटक क्रमांक आता पहिलं संपुष्टात आलंय आणि त्यानंतर धावा येतं ते म्हणजे बोनरपाडा संघाच्या फक्त आणि फक्त 8. आता गोलंदाजीसाठी मोहन आलाय. आता गोलंदाजीसाठी मोहन मध्ये दुसरं षटक घेऊन आला ते वागेर बॉल संघाकडनं. 8 धावा दाफलकेवरती पहिली षटकाच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि फटका चांगला लॉंग ऑफ मध्ये हा टिपला जातोय झेल. महत्वाची विकेट या मॅच मधील. किरण बॅक टू द पॅव्हिलियन. मिळाल्या ते किरणजी त्याच्या बॅटमध्ये षटकार आला होता, कारण की ती षटकार त्या षटकामध्ये धावांचा डोंगर उभारत होता आणि त्यानंतर तो बाद झाला. 8 धावा दाफलकेवरती. आता धावांसाठी लढावं लागेल या मॅचमध्ये आणि महत्वाची मॅच आहे. सामना फक्त 3 षटकांचा 18 बॉलचा सामना. 18 बॉलमध्ये 30 पर्यंत जरी पोहोचलं तरी मजबूत स्थितीमध्ये फायटिंग स्कोर उभारू शकतो तो बोंडरपाडा संघ. आणि पहिल्याच बॉलवरती ती मोहन मध्ये विकेट मिळवली. नवीन बॅट्समन जयेश
अप ट्रॅकर बॉल आणखीन एकदा बॉल हवेमध्ये एलिव्हेशन कमी मिळालं आणि क्षेत्ररक्षक नाहीये लॉंग ऑफ बाहेर होतं आणि त्याचा फायदा झाला आता एका धावेनं. नोमास लांडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तो पुढे एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने स्कोर हलवार गतीने पुढे सरकला आणि 9व्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते मोहन मधेची. खोलातला बॉल आता खोदून काढलाय समोर उडवण्याचा प्रयत्न होता अलंद कारपेंटनं फटका चांगला आणि दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि इथे डायरेक्ट हिट. ह्या चुका झाल्या परंतु बॅकअप चांगलं राहिलंय. आता कौतुक करावं लागेल बबलूने ह्या चुका केल्या होत्या. या चुका फारशा महागात पडल्या असत्या परंतु त्यानंतर या तीन धावा पळून काढल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 3 धावाच्या मदतीनं स्कोर 12 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. मागे बॅकअप होतं त्याचा आता फायदा. फिल्डिंग चांगली राहिली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता विकेटही मिळाले असते जर या बॉल स्टंपवरती आदळला असता. 3 धावा कंप्लीट केल्या. आणखीन एक बॅटची कडा आणि आता चुका झाल्यात. बॅकअप होतं परंतु ते थोडेसे फंबल झाले आणि बॉल मागच्या दिशेला फरार. 4 धावा चौकार. चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग आता पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला बॅटच्या रनरमध्ये गॅपमध्ये एक्झिक्यूट केल्या फटक्याला गॅपमध्ये पुश केलं आणि हा बॉल 4 धावांसाठी आणखीन एक येतोय चौकार. चांगलं षटक फेकलं होतं परंतु शेवटच्या या 2 बॉलवरती 2 चौकार आलेत ते मोहन मधेच्या गोलंदाजीवरती. आता तोडून पडला तो नवीन बॅट्समन जयेश. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. हो स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन बॉलचा अंदाज घेतला आला नाही परंतु विकेट किपर त्यानंतर फंबल झाला. बॅकअप काही खराब राहिलं आणि बॉल 1-2च्या सुरुवातीमध्ये या नशिबाच्या 4 धावा चौकार. आणि या चौकारच्या मदतीने षटक क्रमांक आता दुसरं संपलंय आणि या षटकामध्ये टोटल धावा खर्च केला मोहननं तर 12 आणि लेगबीस स्वरूपामध्ये 4 24 धावा दाखल केल्यावरती 1 गडी बाद बोंडरपाडा संघ. अजून आपण विचार केला सलामीराचा बॅट्समन स्ट्राईक एंडवरती उभा आहे. भारतचा फटका चांगला आहे लपटेड स्ट्रोक आहे आणि तिथे क्षेत्ररक्षण आहे. थोडंसं बंबल झालं आउटफील्ड थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि तोपर्यंत एक सिंगल मिळेल. एका सिंगलच्या मदतीने आता स्कोर जाऊन पोहोचला तर 25 या आकड्यावरती. अजूनही 5 बॉलचा सामना बाकी आहे या इनिंगमध्ये आणि बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडवरती जयेश आहे. त्याच्या बॅटमधनं आता पुरेशा धावा येत आहेत या मॅचमध्ये. मागच्या षटकातील शेवटच्या बॉलवरती नशिबाच्या 4 धावा मिळाल्या चौकार. ते 4 धावा आता महत्त्वाच्या ठरतील या मॅचमध्ये बोंडारपाडा संघाला. नेक्स्ट बॉल अनिल आलाय बॉलिंगवरती आणि फटका चांगला आहे. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक ठिकाणी लहू आणि त्यांना हा झेल टिपलाय. आता जयच्या खेळी जाणता होतोय तो 25 या धावसंख्येवरती. ज्या बॅट्समन मोठे फट घेत होते तो आता बाद झालाय. नवीन बॅट्समन
4 नंबरवरती बॅटिंग करण्यासाठी पिंटू मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता त्याच्यावरती जबाबदारी थोडेसे दाबा पोळा बनवण्यातून महत्वाचं. 4 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे, त्यामध्ये एखादा मोठा फटका महत्वाचा राहील. गोलंदाज सज्ज अनिल हो इन्साइड आउटचा फटका चांगला आहे आणि थर्डमॅनला क्षेत्ररक्षण आहे तिकडं चांगले राहिले. बाकाबाई चांगलं राहिलं. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली आणि सिंगलच्या मदतीनं आता स्कोर थोडासा हलू गतीने पुढे चालला. धीम्या गतीने आता स्कोर चालू आहे. जयेश मैदानाच्या आत होता, आतमध्ये होता, त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येत होते. आता तो बाद झाल्यानंतर धीम्या गतीने स्कोर चालला 26 आकड्यावरती. बॅटची कडा आणि तिकडे ड्राईव्ह कॅच विकेट किपरनं जज केलं बबलूनं. या विकेटला मिळवलं. भारत आता देखील बाद झाला. तो विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. आता बॅटिंगसाठी विलास आलाय. आता थोडंसं विकेट स्वस्तामध्ये गमावले ते या षटकामध्ये. 2 विकेट गमावल्यानंतर थोडंसं दाफल केला, आकार दिला आणि ब्रेक थ्रो लावलाय. आता धीम्या गतीचा बॉल होता, थोडंसं शफल झाले होते आणि हा पंचांचा इशारा आला. थोडेसे उशीर आणि काही ना, परंतु हा वाईट बॉल. या बॉलवरती जम्पिंग डिलिव्हरी मॅजिकल बॉल पाहायला मिळाला, परंतु पंचांचा इशारा आला. हा वाईट बॉल, खराब बॉल, अतिरिक्त धाव. यासाठी रिव्ह्यू उपलब्ध नाही आहेत, फक्त रनआउटसाठी आणि नो बॉलसाठी आपल्याला रिव्ह्यू दिला जाईल. पुढचा बॉल फुल टॉस आणि डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षण थोड्याशा चुका झाल्यात. एक धाव कंप्लीट झाली आणि तोपर्यंत आणखीन एक धाव कंप्लीट. 2 धावा या बॉलवरती त्या सर्कलच्या आतमध्ये पळून काढल्यात. चांगली रनिंग रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. 2 धाव्याच्या मदतीनं आता स्कोर 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल आहे या षटकातील टार्गेट सेट करणारा बॉल. स्ट्राईक एंडवरती अजूनही विलास आहे. शेवटचा बॉल अनिल सज्ज झालाय. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं ऑन साईडला फटका चांगला आला होता कार्पेटना. नॉस्ट्राईकचे बॅट्समॅन थोडेसे फंबल झाले आणि आता चुका. आता बॅट हाताने निसळली तरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि आता बाद झाला. एकच धाव मिळेल या बॉलवरती आणि इथून 3 षटकांचा खेळ संपला. टोटल स्कोर जाऊन पोहोचला त्या 30 आकड्यावरती. 31 धावांचा पाठला याही मॅचमध्ये ते चित्र पाहायला मिळालं. ते वागेरा बेसांगासाठी. अठरा बॉल आणि आता 31 धावांची गरज या मॅचमध्ये राहिली. तो वाघेर बी संघासमोर हा टार्गेट सेट केला. ते बोंडरपाडा संघानं पहिल्या वर्ष गटामधून हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. चांगला खेळ त्याचा राहिला आणि त्यानंतर या दोन्ही टीममधनं एखादा संघ विजेता होत त्याच्यासमोर भिडेल. एक तीही चांगली मॅच पाहायला मिळेल. 18 बॉल 31 धावा.
चला बॅट्समन आपण या लगेच मैदानाच्या आतमध्ये. अठरा बॉल आणि 31 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 31 धावा म्हटलं तर प्रति षटकामध्ये 10.5 ची सरासरी गाठावी लागेल विजेत्यासाठी वगैरे बहुत संघाला आणि प्रयत्न करावे लागतील. चला मॅचला सुरुवात होईल. दुसऱ्या इनिंगला सुरुवात गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवरती सातत्यानं पहिलं षटक फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतो तो किरण आला. त्यानं बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमध्ये एक षटकारही पाहायला मिळाला परंतु त्यानंतर आता गोलंदाजीसाठी आलाय बॅट्समन सलामीर जोडी ओपनिंग पेअर बबलू आणि त्या सोबतीला अनिल वगैरे बहुत संघाकडनं पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडवरती किरण आहे गोलंदाजीसाठी आला आणि 18 बॉलात 31 धावांची गरज. मॅच स्टार्ट गेम इज ऑन. फिल्डिंगची परिरचना काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षण आहे. तर त्याच्या सर्कलच्या बाहेर टॅप करण्याचा प्रयत्न होता इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न होता आणि ह्या बॉलवरती गती थोडीशी कमी आणि उसळी जास्ती पाहायला मिळाली आणि डॉट बॉलची चांगला इथून पाहायला मिळते. डॉट बॉलच्या मदतीनं सुरुवात आता या गोलंदाजीसाठी केली किरणना. चांगली गोलंदाजी बबलूला शांत ठेवलाय ज्या बबलूनं मागच्या मॅचमध्ये धुमाकूळ घातले होते आणि त्यानंतर हा सामना जिंकला होता. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिला होता. हो काय जोरात बॅट फिरले होते बॅट्सना बॉलचा संपर्कच होत नाही आणि हाही बॉल डॉट पाहायला मिळतोय. कमबॅकिंग षटक P1च्या या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी होते ती किरणच्या माध्यमातून. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्या रीतीनं रणनीती आखावी लागेल ते 10.5 सरासरीचे. लपटेड स्ट्रोक अलाउन कार्पेटनं फटका चांगला आहे आणि त्या ठिकाणी गौरव उभे आणि बॉलला फील्ड केलं एक सिंगल. आता सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट. आता दोन्ही लेफ्टी बॅट्समन आपल्याला सलामीराचे पाहायला मिळतात वगैरे बसकडनं. अनिल आला स्ट्राईक एंडवरती तिसऱ्या बॉल नंतर आणि त्याला तर संधी मिळाली. पॉवर प्लेचं षटक आहे त्यामध्ये जास्तीत जास्त फायदा उचलावा लागेल या बॅट्समनला. फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी कुणी गॅप मध्ये या बॉल एक्झिक्यूट केलं. लॉंग ऑनला हा बॉल एका टप्प्याने बॉल चालला सीमारेषा पलीकडे 4 धावा चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलंय ते बॅट्समन अनिलनं अनिलच्या बॅटमधून हा चौकार आला आणि या चौकारच्या मदतीने स्कोर आपण जर का पाहिला तर जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. नेक्स्ट बॉल गोलंदाज सज्ज होतोय आता किरण. आणखीन एक बॉल फटका बसला आणि बॅक टू द बॉलर नमाज लाडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत एक सिंगल. ही जलची संधी होती आता फिल्डिंग करणाऱ्या बोंडारपाडा संघाला. सहा धावा आता दफलकेवरती पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल
आडव्या बॅटनं फटका चांगला क्षेत्ररक्षक ठिकाणी आहे. आता ही जेलची संधी आहे आणि बबलूला परतावं लागेल. गोल्डन टेकची विकेट या मॅचमध्ये महत्वाची राहील हे म्हटलं जाईल. बबलू आता बाद झालाय. आता 6 बॉल आणि 25 धावांची गरज आहे अजून या मॅचमध्ये. 31 धावांचा पाठला करायचा होता. 6 धावा फक्त आणि फक्त दाफुलकेवरती त्या खर्च केल्यात गोलंदाज किरणनं. काही षटक राहिलं त्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती बाबलूची विकेट महत्वाची तीही त्याने घेतली. आणि आता बॅटिंगसाठी नंबर 3 वरती नवीन बॅट्समन जयवंत. गोलंदाजीसाठी युवराज आला. आता त्याच्या या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करावे लागतील जरी का सामना जिंकायचा असेल तर बोंडरपाडा संघाला. आणि एका साईडला विचार केला बॅट्समन आहे तितक्या ताकदीचे डावखुऱ्याचा बॅट्समन म्हटलं तर घातक खेळाडू. लेफ्टी बॅट्समन स्ट्राईक हेडवरती उभा आहे आणि त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. त्या चौकारच्या मदतीने सध्या तो बॅटिंग करतोय. 2 बॉल 5 धाब्यांवरती तो खेळतोय. आणि आता गोलंदाजीसाठी युवराज दुसरं षटक घेऊन आलाय बोंडरपाडा संघाकडनं. पहिला बॉल लोवा फुल टॉस फटका चांगला आहे. लंद कार्पेटनं काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण आणि धोक्याची घंटा इथे नाही आहे. विकेट किपरचा हा पाय आधीच लेट्यांवरती आदळला आणि त्यानंतर या 3 धावा इथे चुका पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी फंबले आणि त्यानंतर 3 धावाही कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावाच्या मदतीने स्कोर 9 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अकरा बॉल आणि अजूनही 22 धावांची गरज आहे. गोलंदाजी आता सुरेख होती ती युवराजच्या माध्यमातून. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडी चुका होत आहेत त्या मॅचमध्ये आणि त्या चुका सुधाराव्या लागतील. चुका सुधारण्याची अजून एक संधी ती फिल्डिंग करणाऱ्या बोंडरपाडा संघाला. परंतु बॅटिंग एका साईडला लाजबाब राहते. आता जयवंत आला स्ट्राईक हेडवरती 3ऱ्या क्रमांकाचा खेळाडू विस्फोटक खेळाडू या टीममध्ये. एकाही बॉलचा सामना त्याने आता केला नाही. पहिला बॉलचा सामना केल्यासाठी तो सज्ज झाला. आडवा बॅटना फटका चांगला आहे. स्क्वेअरले फाईनलेकडे क्षेत्ररक्षक नाही आहे आणि पोहोचेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी कॉल. फेकी खराब 3ऱ्या धावेसाठी परंतु नाकारलाय. आता 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर आकडा 11वरती. 11वरती 1 सुद्धा बागेरा बॉस संघ. अजूनही 20 धावांची गरज आहे. 10 बॉल आणि 20 धावांची गरज आहे मॅचमध्ये. प्रत्येक बॉलवरती 2 धावा आल्या तरी सामना फिनिश होऊ शकतो आणि प्रयत्न करावे लागतील मॅचला फिनिश करण्याचा. ते बॅट्समन अनिल आणि जयवंतला. नेक्स्ट बॉल आडवा बॅटनं फाईनलेकडे क्षेत्ररक्षक नाहीये. प्रयत्न चालू आहेत. एकदा कंप्लीट आणि तोपर्यंत बॉल चाललाय. एका टप्प्यानं 2 टप्प्यानं 4 धावांसाठी चौकार. आता 15 धावा आहेत दाफलकेवरती. 15 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट इज लॉस्ट. 15वरती 1 सध्या बागेरा बॉस संघ. अजूनही 16 धावेची गरज आहे. 9 बॉल. आता समीकरणामध्ये बदलाव आणि 16ची गरज. आडव्या बॅटने गुडनाट एक तमाशा देख परंतु क्षेत्ररक्षक ठिकाणी आहे विलास आहे आणि उचलणार फेकणार तो परत 2 धावा कंप्लीट. चांगलं केलं तर वगैरे बस संघाच्या बॅट्समनकडनं पाहायला मिळतो. या 2 धावा आणखी जोडल्या जातील. 17 धावा आहेत दाफलकेवरती. अजूनही 14ची गरज आहे.
ते 8 बॉलमध्ये. येणारे 2 बॉल थोडेसे युवराजसाठी महत्त्वाचे आहेत आणि ते निर्णायक फेकावे लागतील, कमबॅकिंग करावे लागणार आहे. कारण की आतापर्यंत त्यानं 4 बॉलमध्ये 11 धावा खर्च केलात. थोडंसं मागं षटक फेकलं, पहिलं षटक फेकलं होतं किरणनं, फक्त 6 धावेच राहिलं होतं. कमबॅकिंग गोलंदाजी त्या P1च्या षटकामध्ये झाली होती आणि त्यानंतर या षटकामध्ये आता धावा खर्च केल्यात 11 युवराज या गोलंदाजानं. फिल्डिंगमध्ये थोडंसं चेंजेस केले जातात कारण की त्यांना माहिती आहे आता इथून येणाऱ्या धावा रोखायच्यात. येणाऱ्या धावा आता इथून थांबवाव्या लागतील, याच्याकडे आता लक्ष वेधलं कॅप्टनने. नेक्स्ट बॉल आणखीन एक धाव वाटणार क्षेत्ररक्षक ठिकाणी स्वर्लेकडे उचलणार फेकणार एक धाव कंप्लीट होत्या आणि या बॉलवरती मिळालं एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्या त्या 18 या आकड्यावरती. 7 बॉल अजूनही 13 धावांची गरज आहे. सात बॉल आणि अजूनही 13ची गरज आहे. हा येणारा निर्णायक बॉल आहे. या षटकातील या बॉलवरती मोठा फटका आला तर बाचं चित्र हे वाघेरा बस संघाच्या बाजूने जाऊ शकतं आणि डॉट बॉल आला तर बोंडरपाडा संघाच्या बाजूने. आता पुढे वेटिंगवरती एडुंडे संघ देखील वाट पाहतोय की आमच्या सोबत कोण खेळण्यासाठी येईल, कुठला संघ विजय होईल, याच्याकडे आता त्यांच्याही नजरा राहिल्यात. लास्ट बॉल 50 यॉर्कर पाहायला मिळाला. या बॉलवरती व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, पंचांना अपील केली होती व्हाईट बॉलची, परंतु नाकारली आणि हाही डॉट बॉल. आता षटक क्रमांक दुसरंच समाप्त आणि 6 बॉल 13 धावांची अजून एक आवश्यकता आहे ती वाघेरा भावसंघाला. काय गोलंदाजी होत्या, कमबॅकिंग षटक राहिलं मागच्या शेवटच्या 2 बॉलवरती युवराजकडनं. चला पाण्याची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक ब्रेक महत्वाच्या सामन्यामध्ये आता 6 बॉल आणि 13 धावेची गरज. आता ड्रिंक ब्रेकही संपला मैदानाच्या आतमध्ये आणि 6 बॉल 13ची गरज आहे आता या मॅचमध्ये. कुठला होणारा विजेता संघ सरळ बिग फाईट लढ्या ते हेतून संघासमोर. आता प्रेक्षकांच्या नजर या मॅचकडे. 6 बॉल आणि 13ची गरज. स्ट्रायकिंगला बॅट्समन जयवंत. पहिला बॉल आडव्या बॅटने गेल्याचा प्रयत्न होता, मिडल स्टंप वरनं बॉल चाललाय वेगामध्ये, तो विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा पहिलाच बॉल डॉट पाहायला मिळतो. जयवंत हार्ड हिटर बॅट्समन आहे वाघेरा ब संघाचा आणि त्याच्याकडे आता त्यालाही संधी मिळाली आहे मॅच विनिंग हिरो बनण्याची संधी आज त्यालाही आहे. गोलंदाजीसाठी जयेश आलाय बोंडरपाडा संघाकडनं. नेक्स्ट बॉल
भिरकावण्याचा प्रयत्न, फटका फसलाय त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षण सुरेख झेल, अप्रतिम वाट कॅच. आणि बॅट्समन आता आणखीन एक बाद जयवंत केली जाणतो होतोय त्या 18 या धावसंख्येवरती. चार बॉल अजूनही 13 धावांची गरज. येणारे 2 बॉल डॉट फेकले ते गोलंदाज जयेशनं. एका बॉलवरती पहिला डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट. आता मॅच विनर मागच्या सामन्याचा सामनावीर लहू बॅटिंगसाठी आलाय. आता निर्णायक बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. 4 बॉल अजूनही 13ची गरज. मागच्याही सामन्यामध्ये आम्ही पाहिलं होतं लहू या बॅट्समनला ज्याने 38 लढत खेळत असताना सामना जिंकवला होता. आणि त्यासाठी संधी फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगकडे, क्षेत्ररक्षण तैनात, एक धाव कंप्लीट झाली आणि एकच धाव मिळेल. नाकार दिला आता बॅट्समनने. एस पंचांना रेफर दिलाय 9 बॉलसाठी आणि खऱ्या त्यानं लॉलीपॉप बॉल दिला होता तो बॅट्समन लहूला. या बॉलवरती मोठा फटका येणं ना मी म्हणेन खऱ्या त्यानं महत्वाचं होतं. आता ॲक्शन रिप्लेमध्ये आम्ही चेक करू. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल रिलीज केला जातो. आणि आता त्यानंतर समीकरण 3 बॉल 13 धावांची गरज. खऱ्या अर्थाने या बॉलवरती मोठा फटका येणं ना खऱ्या अर्थाने खूप महत्त्वाचा राहिला असता आणि ती अपेक्षा होता लहू या बॅट्समनवरती. 3 बॉल अजूनही 13ची गरज आहे. आता अनिल आला स्ट्राईक एंडवरती. फक्त एका चौकारच्या मदतीनं त्यानेही अद्यापर्यंत 4 बॉलमध्ये 8 धावा जमा केल्यात. चांगलं खेळ त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळतं. डावखुऱ्याचाच बॅट्समन आणखीन आहे. या सामन्यामध्ये वाघेरे संघाच्या नुसत्या लॅफ्टी बॅट्समन पाहायला मिळतात. ओहो, मोठा फटका केल्याचा प्रयत्न होता. बॉलची लेंथ थोडीशी मागे ठेवली आणि गती थोडीशी कमी केली आहे ती गोलंदाज जयेशनं. आणि आणखीन एक डॉट बॉल. आता सामना परत एकदा तशा रीतीनं 2 बॉल आणि 12 धावेची गरज. दोन्ही मोठे फटके, दोन्ही बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकावे लागेल बॅट्समन अनिलला. गोलंदाज सज्ज झालाय जयेश. फुलटॉस बॉल होता आणि आता पंच आमच्याकडे बघतील हा वाईट बॉल. कदाचित हा बॉल विकेट किपरने चुका केल्या असते ना तर मात्र मॅचचं चित्र काही वेगळं असतं. वाईटचा हा चौकार आला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण इष्टाच्या मागे पाहायला मिळालं. दोन बॉल आणि आता अजूनही 11 धावेची गरज. सामना अजूनही संपला नाहीये. आला तो कार्पेंटर, फटका चांगला आहे. बॅक टू द बॉलर. हा बॉलर फील्ड केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावाही कंप्लीट. 2 धावेच्या मदतीनं आता सामना 99% खिशात घातलाय तो बोटारपाडा संघानं. 1 बॉल आणि 9 धावेची गरज. एखादा चमत्कार आहे मॅच मध्ये आणखीन एकदा. एक बॉल आणि आता 9 धावेची गरज. गोलंदाज सज्ज जयेश. फटका बॅटच्या रनर मध्ये परंतु एलिव्हेशन कमी मिळालाय आणि त्याखाली क्षेत्ररक्षण झेल ड्रॉप परंतु सामना जिंकलाय तो बोंडरपाडा संघानं. अभिनंदन टीम बोंडरपाडा आणि फारसे कौतुक ते वाघेरा ब संघाचे. हॅडलक टीम.